कवायचीच गाडी भेटत नव्हती चाकण जायला, आता एक गाडी भेटली बसलोय. चला जाऊ आता. आत्ताच आपण शिक्रापूरला उतरलेला आहे. त्यानंतर समोर रस्ता आहे, त्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन थांबा, मग तिथून चाकणला जायला आपल्याला गाडी बघावं लागेल. तर चला चाकणला जायला पहिली गाडी बघतो लवकरात. सध्या आता चाकणमध्ये आलो आहे आणि आपल्याला डायरेक्ट मनसरला जायचं. मनसरवरून डायरेक्ट भीमाशंकर समोर रस्ता आहे. चला जाऊया लवकरात लवकर. बसला अर्धा एक तास तर गाडी पार 1-1:30ला सांगितले होते पण आलीच नाही भीमाशंकर गाडी. मग शेवटी मनसरला उतरू. आता बघू संध्याकाळी काय होतं काय नाही. तर मनसर बस स्टॉपला आलोय. आता पावसाचं वातावरण झालंय एकदम. समोर बघू शकता शंकर एसटी भेटली पूर्ण फुल आहे. जेव्हा गाडी जागा भेटेल तेव्हा आपण बसून डायरेक्ट आपण काय लाजच नाही, डायरेक्ट खाली बसलो. फायनली आपण आता भीमाशंकर बस स्टॉपला पोचलेलो आहे. एकदम पूर्णपणे एकदम धुका आहे. इकडचा माणूस इकडे दिसत नाही. आता दर्शनाला फक्त उद्या. आत्ता काही भीमाशंकर मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर थांबलेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता कामं चालू आहे. इकडं पण कामं चालू आहे, सगळ्या ठिकाणी कामं चालू आहे. त्यामुळे आपल्याला फक्त सकाळी टायमिंग दिलेला आहे 7 ते 11 वाजेपर्यंत. त्या वेळेतच मंदिरात फक्त जाऊ शकतं दर्शनासाठी, कारण की कामं मंदिराच्या त्या ठिकाणी कामं चालू आहे. त्यामुळे फक्त जो टायमिंग दिलेला आहे तो टायमिंग पाळला पाहिजे. त्या टाईमवरच तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. आता भीमाशंकर मंदिराजवळ ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी चला आता जेवण करतो थोडंफार. मग आता 7 वाजता काहीतरी आरती आहे. बघू आता काय होतं काही नाही. जेवण करतो पहिले, बघू. तर आपण भीमाशंकर 10व्या ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आरती चालू आहे आणि पूर्णपणे बघू शकता काम चालू आहे. मंदिरांचं समोर पण बघू शकता पूर्णपणे काम चालू आहे. तर आपण दर्शन घेतलं आहे आणि आत्ताच आरती पण चालू आहे. बाकी सगळेजण दर्शन घेतच चाललेले आहे. पूर्णपणे बघू शकता हा रस्ता पूर्णपणे. आणि आपले जे सगळे आपले महाराष्ट्रातलेच भरपूर जण आलेले आहे. काही जण महाराष्ट्रातले बाहेरचे पण आलेले आहे. पण मी महाराष्ट्रातला आहे. पण पोलिसांना समजायला पाहिजे की महाराष्ट्रातला जो व्यक्ती ना तो 12 ज्योतिर्लिंग करतोय. कारण की मला मध्ये त्यांनी धक्कासुद्धा दिला होता. पण जाऊन मी बाहेर येऊन काय बोललो नाही त्यांना. पण एक माणुसकी असते, कारण की कोणी धक्काबुक्की करायची नाही एवढंच सांगतो मी. कारण की जाऊन दे आता जे ते बरं आहे. मी कोणाला असं डायरेक्ट बोलत नसतो. तर माझं भीमाशंकर दर्शन झालेलं आहे. 10वी ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेली आहे आणि मी आता आहे आपल्या कळजाई देवस्थान भीमाशंकर या ठिकाणी. इथं आपल्याला तुम्हाला मुक्कामाची सोय पण होईल सगळ्या ठिकाणी आहे. तर बघू शकता काकांनी हे काका ट्रस्टचे इथं मेन असतात ते. तर मी आलेलो आहे. मी पण आता इथं मुक्कामी थांबलेलो आहे कारण की मला जायला आता गाडी नाही. उद्या सकाळीच 6 वाजता मला गाडी जायला. तर चला बघूया. आणि नक्की तुम्ही कधी आले भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी तर इथं मुक्कामाची सोय पण होती. नक्की या आणि काकांना भेटा येऊन. शुभ सकाळ. हर हर महादेव. जय श्रीराम भावना बहिणीनो. तर आता सध्या चहा घेतोय कारण की आता अजून गाडी निघायला वेळ आहे. चला बघूया. चहा घेतो आणि मग गाडी तर आहे तसे मनसर आणि चाकण. तर मनसरला उतरून घ्यायचं आपण. चहा घेतो पहिले. काल रात्रीपासून असा खतरनाक पाऊस चालू आहे म्हणजे एकदम म्हणजे काहीच दिसत नाही, गाडी दिसत नाही, काहीच दिसत नाही. आता एक बस आलेली आहे, बघतो आता लवकरात लवकर निघतो. खतरनाक म्हणजे रात्रीपासून बुरबुर का होईना पण एकदम पाऊस चालूच आहे, बंद असं होतच नाही. आत्ताच येऊन थांबलेलो आहे आणि बस काल रात्रीच लागलेला असेल एखाद्या. आता 6:45 वाजत आलेली आहे. समृद्ध लागलेली आहे बस. बघता येईल पुढचं काय होतं काय नाही. गाडी आहे तर मी बस स्टँडला येऊन थांबलेलो आहे. बस स्टँडला बघू शकता. तर वारं म्हणजे खतरनाक कालपासून इकडं म्हणजे धोकाचे रात्रीपासून. काल समजतच नाही गाडी कोणती आली कोणती गेली. जेव्हा दिवस होईल तेव्हा समजतं काय काय. तर चला काय विषय नाही. तर आपण मनसर गाडीमध्ये बसलेलो आहे. आता मनसर गाडी थोड्याच वेळात ढळणार आहे. डायरेक्ट मनसरला गेल्यानंतर काय काय नाही बघू तिथं. तर सध्या आता शिक्रापूरमध्ये आणि आपले दादांसोबत आपण जेवण करण्यासाठी आलो. ते म्हणे जेवण करून जा म्हणे. तर चला सगळ्यांची इच्छा असते भाऊंसोबत 2-2 घास खाऊ जेवण करू. साई अन्नपूर्ण हॉटेलला आहे आपण शिक्रापूरमध्ये.
पहिले मोबाईल चार्जिंग लावून घेतला आहे, कारण की तो कमी होत चाललेला आहे. आणि आत्ताच मी इकडून आलो आहे भीमाशंकरवरून. आता प्लॅन गेल्यानंतरच ठरवू आता, कारण की लगेच नको निघायला. कारण की आता बघू, लवकर तर जाणं होणार नाही संध्याकाळपर्यंत. इथंच आता 12:30-1 वाजत आले. बघू, प्लॅन वेगळा करू एखाद्या दिवस, उद्या निघून जाऊ, उद्या सकाळी. तर चला, जेवण करतो लवकरात लवकर. तर दादांची इच्छा आहे, दादा 2 शब्द बोलणार आहे काहीतरी. प्रथम तुम्हाला जय शिवराय, जय श्री महाकाल. आपले रायडर भाऊ आहेत, आता आमची बसमध्ये आता ओळख झाली, पण थोडं मला भारी वाटलं, कारण की असे माणसं आपल्यासारख्याला भेटले. त्यांना म्हणून चला भाऊ, मला जेवायचं नव्हतं, मी जेवण करून आलो घरून, पण म्हणून चला आपण 2 घास खाऊ यांच्यासोबत. तर त्यांना म्हणून चला हॉटेलवर जाऊ आपण, थोडंफार तुम्ही मुळं थोडंफार जेवण करा म्हणलं. बस एवढं. जय श्री महाकाल. अशा माणसाला सपोर्ट करा, जे की आपले समजा आपल्यासाठी जे आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करलेलं, अशा लोकांना सपोर्ट करा फक्त. बाकी एवढं करण्याचे शिवराय. फायनली आता आपली सायकल इथं लागलेली, मी भीमाशंकरला जाऊन आलो आहे. लिफ्ट पण बोलून घेतली खाली. लिफ्टमध्ये जातो आता. पहिल्यांदा लिफ्टमध्ये चाललेलो आहे, नाही तर मी पायऱ्यानेच प्रवास करतो. जाऊ दे, काही विषय नाही. 3 नंबरला गेले आता, 4 नंबर, 5, 6, आता येईल